करू का सुरू? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक दोन महत्त्वाचा निर्णय, गड किल्ल्यांवरील अतिक्रमण निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठीचा जी कमिटी स्थापन केली गेलेली आहे, म्हणजे जेवढे गड किल्ल्यांवर जी अतिक्रमणं आहेत, जी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत, त्याच्यावर जे काय अतिक्रमणं तयार झालेली आहेत ते हटवण्यासाठी, निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठीची जी कमिटी आहे, ज्याच्यामध्ये जी सांस्कृतिक मंत्रींच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली आहे, त्याचे सहअध्यक्ष महसूल मंत्री आहेत, सदस्य ग्रामविकास मंत्री आहेत, दुसरे सदस्य पर्यटन मंत्री आहेत, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, वने मंत्री आहेत आणि बंदरे मंत्री आहे, म्हणजे मी. यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी ज्या कमिटीला दिलेली आहे, त्या कमिटीमध्ये त्यांनी मलाही सदस्य म्हणून घेतलेलं आहे. यामुळे गड किल्ल्यांवर आणि महत्त्वाच्या जे काही स्थळं आहेत त्याच्यावर जी अतिक्रमणं होतात, जी हिरवी चादरं टाकले जातात, जे थडगे बांधले जातात, जे अनधिकृत आहेत, ते काढण्याची जबाबदारी जे कमिटीमध्ये आहे त्याचा सदस्य मला बनवला असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष यासाठी लढत आलेले आहेत, संघर्ष करत आलेले आहेत, आंदोलन करत आलेले आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही कमिटी मोठा हातभार लावेल आणि म्हणूनच यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं मनापासून मी आभार मानतो. मुळामध्ये आपल्या इतिहासात पुसण्याचं काम या अशा पद्धतीचे अतिक्रमण करण्याचे जे लोक आहेत, जे जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, ज्यांना छत्रपती शिवरायांपासून एकंदरीत हिंदवी स्वराज्याचा जो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवला त्याला पुसण्याचं काम हे अशा पद्धतीचे थडगे उभे करायचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.